टेन्शन आहे 10,000 रुपये आले म्हणून काय सोनं करायचं 10,000 तर मित्रांनो इथं पाण्याचा फ्लो इतका डेंजरस आहे आणि इथं जर खाली पाहिलं तर त्या चक्कर आल्यासारखं राहिलं जाऊन एवढं लागलं आणि खाली काय एवढं सेफ्टी पण नाही आहे. तर मित्रांनो आलेलो होतं इथं ज्या ठिकाणी एक दरवाजा होता डॅमचा तो ओपन केलेला आहे आणि पाणी इतक्या प्रेशरने फ्लो होऊ राहिलं खालच्या बाजूला. तर मी तुम्हाला दाखवतो आणि तिकडे खाली जायचं प्लॅन झालं तर जाईल. बघू शकता ही हा दरवाजा आहे आणि बघू शकता किती फास्ट फ्लोमध्ये जातं पाणी. आवाज येत नाही तुम्हाला बघू शकता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन टू माय न्यू वेलकम बॅक टू न्यू अवर चॅप्टर. तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडत आहे. त्याला कारण म्हणजे हे होतं कारण खूप दिवसापासून. तर आता आजचा शेवटचा दिवस आहे सलाईनचा. तर सलाईन झाल्यानंतर डेली व्लॉग्स येत जातील आपल्या चॅनलवर. कारण खूप सारे विकनेस होते त्याच्यामुळे व्हिडिओ नव्हतं बनवत मी. तर आता बरं वाटतंय आणि आता आजच्या नंतर जे पण व्लॉग येतील ते एकदम रेग्युलर आणि डेली येतील. तर व्हिडिओ पण बघत राहा. आता जातोय हॉस्पिटलला, सलाईन लावून घेतो, ॲडमिट होतो. दुपारी 3-1 वाजेपर्यंत मोकळं झालो, मग सिरीन काढून घेऊ, मग जायचं आपल्याला बाहेर. तर व्हिडिओ पण बघत राहा. चालणे मग त्याला उठव. हा चष्मा कोणी काढला? मी काढला. चाल पटकन. 10:30ला बोलवलं होतं, 10:30 वाजून गेले. 2 महिने झाले व्हिडिओ टाकले नाही. 2 महिने. गणपतीचा लास्ट व्हिडिओ होता, त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ. आणि गिरणा डॅमचा पण व्हिडिओ बाकी आहे, तो एडिटिंग केला नाही या व्हिडिओनंतर. तो गिरणा डॅमचा व्हिडिओ टाकणार आहे. आज सलाईन काढली गेली, मग आज फ्रेश वाटायला लागलं का मग काही नाही, डेली व्हिडिओ बनवायला तयार होऊन जाऊ आपण. ते नाशिकचे व्हिडिओज. तर व्हिडिओ पण बघत राहा. आता निघतोय हॉस्पिटलसाठी. चल गाडव प्रेम मला चाल रे. हो पैसे घेऊन घे ना. तू घेतले ना काही टेन्शन आहे 10,000 रुपये आले मग मी. काय सोनं करायचं 10,000 ए घे ना, जाऊ दे ना, मी देऊन देईल ना. 10,000 येणार आहे. 10,000 आले मग मी. चालेल. मदर इथं बसली. तर बघत आज किती सलाईन लावल्या जातात. अजून डॉक्टर आले नाही. डॉक्टर आल्यानंतर बघत किती सलाईन लावल्या जातात. आणि मी जास्त काही शूट करणार नाही. शूट म्हणजे एक टाईम सलाईन काढली गेली तर घरी जाऊन शूट करेल. आता व्हिडिओ शूट पण बघत राहा. तर चला. तर मित्रांनो विषय असा आहे ना, आपण आता ह्या जागेवर येऊन 2 व्हिडिओ मर्ज करणार आहे. एक म्हणजे आपला दवाखान्यातला व्हिडिओ जो मी आत्ता शूट केलेला होता, कारण की आत्ताच सलाईन लावून आलेलो होतो आपण आणि सलाईन काढली गेलेली आहे. आजचा दुसरा दिवस आहे, त्याच्यामुळे आज फ्रेश वाटत होतं. त्याच्यामुळे आज मी शूटिंग करत आहे. कारण की काल सलाईन लावून आल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंफार ताप चक्कर येत होते. त्याच्यामुळे काल काही शूट केलं नाही आणि काल काय दाखवलं नाही. पण आज जरासं बेटर वाटू राहिलं, त्याच्यामुळे आज मी हा व्हिडिओ शूट करू राहिलो. तर याच व्हिडिओमध्ये मी गिरणा डॅमचा पण व्हिडिओ ॲड करतोय. आता इथून जो पुढचा व्हिडिओ बघणार आहे तो तुम्ही गिरणा डॅमचा व्हिडिओ बघणार आहेत. आणि इथून मागचा जो व्हिडिओ होता तो आपला रेग्युलरचा व्हिडिओ होता. तर हे दोघे व्हिडिओ आजच्या करता मी मर्ज करणार आहे. हे दोघे व्हिडिओ मर्ज केल्यानंतर मी अपलोडला टाकून देईल. आणि त्याच्यानंतर लगेच मी जाणार नाशिकसाठी. नाशिकला गेल्यानंतर आपले प्रॉपरपणे व्हिडिओ यायला सुरुवात होऊन जाईल. तर व्हिडिओ शो पण बघत राहा मित्रांनो. तर चला आता बघा पुढचा गिरणा डॅमचा आपला व्हिडिओ कसा येतोय. कारण की या व्हिडिओमध्ये आपला जुना साथीदार आलेला आहे. तर व्हिडिओ शो पण बघत राहा. तर दाखवतो मी तुम्हाला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन टू माय न्यू वेलकम बॅक टू एपिसोड. तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपण आलो होतो मालेगावमध्ये. आणि 2 दिवस झाले तर मालेगावला येऊन, पण आपण व्हिडिओ काय शूट केला नव्हता. आणि 2-3 महिने चॅनलवर व्हिडिओ पण पडलेला नव्हता. बट आता चॅनलवर व्हिडिओ रेग्युलर पण नाही पडणार आहे. आणि जे जुने व्हिडिओ आहेत ते मी आता प्रायव्हेट करून टाकणार आहे. कारण की इथून जे व्हिडिओ राहतील हा आपला पहिला व्लॉग राहील. आणि इथून जे पुढची सिरीज राहील
ती पण नवीन सिरीज येईल आणि जुने जे व्हिडिओ होते ते मी प्रायव्हेटला टाकून देणार आहे. ज्यांना ज्यांना बघायचं असेल त्यांनी कमेंट करा. मी काय व्हिडिओ राहू देईल, कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला आवडले होते ते पण सांगा. तर आता जायचं आपल्याला गेना डॅमला, कारण की दर्शन आलेलं होतं आपल्याकडं. तर दर्शन भाऊ लग्नानंतर डायरेक्ट आज संपून राहिला आपल्या व्हिडिओमध्ये, बरोबर की नाही? हां. तर आता जायचं आपल्याला गेना डॅमला. तर आम्ही आता चंदनपुरीपासून पुढे येऊन लागलो होतो घरापासून. तर मी काही व्हिडिओ शूट केलेलं नव्हतं, कारण की आमचं फायनल झालेलं नव्हतं चाळीसगाव साईडने जायचं की नांदगाव साईडने जायचं. तर आता नांदगाव साईडने जायचं ठरलेलं आहे. तर आता आलो आपण इथं चंदनपुरीच्या पुढं. तर रस्ता एकदम मस्त आहे आणि नेचर पण मस्त. आता आलेस दुपारचे 10 म्हणजे सकाळचे 10. तर 1 तास लागणार आम्हाला जायला, कारण की हे बघू शकता डॅमची भिंत, डॅमचे डोंगर आहेत ते दिसू राहिले इथून. तर जवळ आहे 20-30 किलोमीटरवर डॅम आहे इथून गेना डॅम. तर बघूयात किती वेळ लागतो किती नाही. आणि आपली गाडी पण घेतलेली आहे आपण आणि दर्शन भाऊ ड्रायव्हर बनलेले आज. तर चला जाऊयात. व्हिडिओ स्टेप पण बघा मित्रांनो आणि पूर्ण अपडेट देत राहील मी तुम्हाला आणि एकदम प्रॉपरपणे व्हिडिओ बनवेल. तर चला आजची व्हिडिओ सुरुवात करूया. काय लग्नाची अंगठी? हां उपकार केला का मा? उपकार नाही भाऊ, बायको मी घेतली, अंगठी पण करून घेतली. हां जात होतो आपण डॅमकडे आणि डॅमकडे जाता आपल्याला एक पॉईंट असा लागलेला आहे. तिथून डॅमचा नजारा एकदम जबरदस्त दिसतोय. डॅम अजून 11 किलोमीटर लांब आहे, पण त्याची अजून म्हणजे जी हद्द आहे ती इथून चालू झालेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो. बॅक साईडला बघू शकता माझ्यावाला गिरणा डॅम आहे आणि त्याची स्टार्टिंगच इथून होते. तर विचार करा तिकडे गेला किती मोठा डॅम असेल. तर जातो आपण मध्ये आणि इथून जास्त पुढे जाणार आणि इथं थोडेफार फोटोशूट करेल. फोटोशूट केल्यानंतर गाडी काढायची. गाडी आपण रस्त्यावर लावलेली आहे. गाडी काढल्यानंतर लगेच जाऊ गिरणा डॅमकडं. आणि गिरणा डॅम अजून इथून 11 किलोमीटर लांब आहे. आणि नजारा पाहू शकता, व्ह्यू बघा केवढा मोठा डॅम, एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे मित्रांनो. आणि मध्ये छोटे छोटे बेट आहे, एकदम जबरदस्त आहे. का रे का वाटतं नजारा, व्ह्यू कसा आहे? हा जोरात बोल. एकदम मस्त आहे. तानावले गेली का कसं तुझी? ते लग्नाचे नको लागे आणि देऊ रे एवढा गांड्या. बघू शकता मित्रांनो डॅमचा व्ह्यू. आणि आता इथं थोडेफार फोटोशूट करतो, 2-3 फोटो काढतो इंस्टासाठी आणि लगेच निघतो डॅमकडं. तर व्हिडिओ शूट पण बघत राहा. अजून 11 किलोमीटर लांब आहे डॅम आणि थोडे जेवढे मला सिनेमॅटिक शॉट काढता येतील मी काढेल आणि टाकेल या व्हिडिओमध्ये. आणि टाईमलेसची पण टाकेल. आणि तिथे गेला बघत काय भेटतं आपल्याला जेवायला. आपण तिथं सगळं नॉनव्हेज राहतं, बट आपल्याला एकचं काय आहे ते बघूया तिथं गेल्यावर समजणार आहे आपल्याला. तर व्हिडिओ शूट पण बघत मित्रांनो. आता 2-3 काही टाईमलेस शॉट्स काढतो आणि सिनेमॅटिक काढतो. तर सिनेमॅटिक शॉटसाठी तयार राहा. तर चला व्हिडिओ शूट पण बघत राहा. चाल बडा वाट चाल. नॉनव्हेज सोडून मला 5 वर्ष झालं. उज्जैन, अरे उज्जैनला गेलो होतो यापासून सोडले मी. आणि खायचं बी काय ते नॉनव्हेज. मला म्हणते 5 वर्ष झाले. असं लिंग आहे ते. तू काय मटण खाणारा माणूस आहे? हां एवढा डॉक्या. अरे मी तर आलेला 3 वर्ष होऊन गेले. तुम्ही सगळं नगरी पोरं असंच बोलता का रे? खोटं बोलतो. हां आता तसं वाटतं आम्ही खरं बोलतो, पण तिथं तुम्हाला ते खरं पचत नाही म्हणून तुम्हाला खोटं वाटतं ते. नगरी आहे तर काय लागला नाटकात? हां तिकडं जायचं नाट. अरे तू नाशिकचा आहे, मी मालेगावचा आहे. नाशिक कुठं, मालेगाव कुठं? मालेगाव नाशकातच येतो दगड्या. तू जसं गेला तर नाशिक. नाही मालेगाव हे नाशकातच येतं, वेगळं नाही आहे. आणि मग तू जसं गेला नाही, तू जसं गेला होता ना पोट भरायला, तू जसं गेलाय ना पोट भरायला नाशिकला, तर आम्ही पोट भरायला गेलो होतो 4 किलोमीटर. तर मित्रांनो आलेलो डॅमवर आणि हा जो रस्ता आहे हा डॅमचा रस्ता आहे आणि इकडे खाली जे आहे ते दरवाजे डॅमचे. आणि आता बघू शकता इकडं नजारा एकदम असा मोठा डॅम आहे मित्रांनो. आणि उत्तर महाराष्ट्रातला तर सगळ्यात मोठा डॅम आहे.
आणि हा डॅमचा एंट्रन्स. डॅमच्या तिथं बाहेर आपण गाड्या पार्क केल्यानंतर आता हा जो रस्ता आहे हा पूर्ण डॅमचा रस्ता आहे आणि तिकडं दरवाजे आहेत डॅमचे. बघूया तिकडं जाता येतं का नाही. आणि सिनेमॅटिक शॉट पण काढायचे आपल्याला काही. तर दर्शन भाऊ आहे तिथं आपल्यासोबत. दर्शन आता आपला कॅमेरामॅन बनणार आहे नेहमीसारखा पुढं जाऊन सर. आणि आता मी इथले काही सिनेमॅटिक शॉट्स काढतो. ते सिनेमॅटिक शॉट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि बघू शकता पाणी खूप आहे या इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आणि मागच्या वर्षीपर्यंत तर डॅम थोडा कमी होऊन गेलेला होता. पण यावर्षी पावसाळ्यामुळे इतकं पाणी आलेलं आहे इथं तर पूर्ण डॅम भरून गेलेला आहे. आणि ते मधले जे बेट आहे ते पण दिसू राहिले. तर बघूयात जायला भेटतं का नाही तिकडं पुढं जायला भेट. आणि मेन म्हणजे आपल्याला खाली उतरायचं आहे. खाली फोटोशूटला एकदम मस्त जागा आहे. बट आता रस्ता शोधणं पडणार आहे आपल्याला खाली जायला. आय थिंक तिकडच्या बाजून जाऊ आपण खाली आणि फोटोशूट करू. तर व्हिडिओ शूट पण बघा मित्रांनो. तर जातो आता आम्ही मध्ये डॅम करतो. तर मित्रांनो लयच मोठा डॅम आहे. कारण की खूप मागंपासून आपण चालत यूज झालो अजून डॅमचा तिकडचा इंटरेस्ट लागला नाही. तर बघा तिकडच्या साईडला काय आहे. माझं पण फर्स्ट टाईम आलो आहे. आणि दर्शनचा पण फर्स्ट टाईम आलेला आहे. काय रे कितींदा आला आहे तू? पहिल्यांदा आला आहे का? बघूयात किती लांब आहे किती नाही. आणि तिकडे गेल्यावर आपल्याला काय बघायला भेटतं ते पण बघूयात. कारण ती साईड जी आहे ती चाळीसगाव साईडने आहे. आणि इकडची जी बाजू आहे ही नांदगाव मालेगाव साईडने आहे. तर इकडं आपल्याला हॉटेल वगैरे लागल्या त्या. पण त्या हॉटेल काय आपल्याला ऐकच्या नाही. कारण की ते आहेत सर्व नॉनव्हेज आणि आपण आहेत व्हेजिटेरियन. बरोबर तुम्ही हां. काय खाऊ घालणार आहे? काय खाऊ घालणार रे? काय खाऊ घालणार रे? बोल अक्कल. तर जातोय याच्या संग बोलायला काय मजा नाही आहे. तर बघू शकता इथं काय लिहिलं आहे. तर मित्रांनो आलेलं आहे डॅमच्या वरती आता मेन डॅमच्या वरती. आणि इथं खाली जे आहेत ते दरवाजे आहे. तर खाली जायचा प्लॅन चालू आहे आमचा. तर इथून नजारा बघू शकता इकडच्या बाजूचा. पाणी सोडलेलं आहे. एक दरवाजा सोडलेला आहे. पाणीचा आवाज बघू शकता किती येऊ आला. एकदम जोरात आवाज येतो पाणीचा. आता जातो खाली तिकडं आणि तुम्हाला इथले दरवाजे कसे ओपन होता ते पण दाखवतो. हा व्हिडिओ आपल्याला म्हणजे लाईफस्टाईल व्हिडिओ बनवायचा होता. पण तो आता थोडाफार माहिती द्यायसारखा व्हिडिओ बनून गेलेला आहे. गायडन्स देण्यासारखा. रेल्वेने इथे दरवाजे खोलायचे डॅमचे दरवाजे. दगडांना बघू जाईल केवढी मोठी मशिनरी डॅम खोलायसाठी. तर मित्रांनो जे तुम्ही बघू राहिले तर याच्या खाली प्रत्येक म्हणजे असे जे खोल्या बनवल्या आहे या खोल्यांच्या खाली दरवाजे ते दरवाजे ॲटोमॅटिकली म्हणजे ओपन करायसाठी डॅमचे दरवाजे ओपन करायसाठी बघू शकता बा. इथं पण दरवाजा आहे पण तो आता बंद आहे. एकच साईडचा चालू आहे तो तुम्हाला दाखवतो मी पुढं जाऊन सर. बट तिकडं जायपेक्षा इकडच्या साईडला मजा येईल जाण्यासाठी आपल्याला. तिकडच्या बाजूला जास्त मजा येईल. काय रे बरोबर की काय 1 किलोमीटर असेल ना. मला नाही वाटत आहे आधा किलोमीटरचा डॅम आहे. 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि तो कुठून चालू राहिला कुठं जाऊ राहिला. हा बरोबर आहे ना. काय रे तसं तिकडे खाली जायचं इकडं ना जायचं खाली. इथून नाही वाटत इकडं पण आहे रस्ता. तर मित्रांनो आलेलो होतं इथं ज्या ठिकाणी जी एक दरवाजा होता डॅमचा तो ओपन केलेला आहे. आणि पाणी इतक्या प्रेशरने फ्लो होऊ राहिलं खालच्या बाजूला. तर मी तुम्हाला दाखवतो. आणि तिकडे खाली जायचं प्लॅन झालं तर जाईल. हे बघू शकता ही हा दरवाजा आहे. आणि बघू शकता किती फास्ट फ्लोमध्ये जातं आहे पाणी. आवाज येत नसेल तुम्हाला. बघू शकता पाहिलं का. हा जायचं आहे खाली तिकडं. तर आता जातो खालच्या बाजूला. हा जो पट्टा आहे इकडनं जो रस्ता आहे हा चाळीसगाव साईडने आहे. आणि जो मागचा साईडचा पट्टा आहे आमच्या बॅक साईडला तो मालेगाव नांदगाव साईडने पट्टा आहे. तर येताना लक्षात राहू द्या. आता तर आपल्याला बघायला भेटते पण जेव्हा पावसाळ्याचा सीझन राहतो तेव्हा हा रोड बंद केलेला राहतो. तिकडचे येणार राहतो त्यांना फक्त आळत्यापर्यंत जाता येतं. आणि तिकडनं जे येणार राहतं त्यांना आळत्यापर्यंत येता येतं. तर असा काहीसा सीन आहे. तर बघूयात खाली जायला भेटतं. आणि हा बघू शकता पाणीचा फ्लो बघू शकता. हे चक्कर यायचं काम आहे बाई. पाहिलं का. हा आई शपथ. तर मित्रांनो हा वाला रस्ता आहे डॅमला लागून खालच्या बाजूला.
जास्त माहिती द्यावं राहिली ना का रे. आपण लाईफस्टाईलमध्ये स्विच मारलं आहे, गाईड व्हिडिओमध्ये नाही मारलं आहे. त्याच्यामुळे आता जास्त माहिती देणार नाही मी तुम्हाला, फक्त थोडी माहिती देत होतो. बट आता जास्त माहिती दिली गेली आहे जास्त. हां लागला दर्शनला दम लागला. आणि मित्रांनो तिथं खाली गेल्यानंतर तुम्हाला आवाज येणार नाही, कारण की मी माईक नाही आणलेला आहे. काही गडबड राहण्याचा राहून गेलेला होता माईक. तर बघा तिथे गेला किती आवाज किती स्पष्ट येणारच नाही तुम्हाला आवाज. त्याच्यामुळे मी सॉन्ग ॲड करून देणार व्हिडिओमध्ये. तर आलाच आवाज एडिटिंग करताना मला काही करता आलं तर करेल, नाही तर मग असाच व्हिडिओ तुम्हाला बघणार पडणार आहे. आणि खाली इतका फ्लोनी पाणीचं प्रेशर आहे की एकदम जोरात आवाज येतोय. तर तुम्हाला दाखवतो आता खाली आलेलो आपण डॅमच्या, आणि बघू शकता पाणीचं प्रेशर. हा बघा पाणीचं प्रेशर एकदम खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे नादच खुळा कार्यक्रम. जायचं इकडनं आणि नेमका फ्लिपफ्लॉप्स घालून आलो. फ्लिपफ्लॉप्स आपल्या इतक्या सटकता तर प्रमाणाच्या बाहेर. आणि इथं मन माशा दिसू राहिल्या मला, जे एखादी चावली पळता येणार नाही आणि काहीच नाही. त्यांना आपलं भोजन देऊन द्यावं लागतं. प्रत्येक मधमाशी आपला एक पीस गेली. मग बघू शकता पाण्याचा फ्लो. बघू शकता मित्रांनो पाण्याचा फ्लो. आणि इथं तुम्हाला आवाज येणार नाही, एकदम जवळचा फ्लो झाला. आवाज इतका जोरात झाला, कानाला त्रास झाला. तर आता मी जास्त बोलला नाही आणि सिनेमॅटिक शॉट काढतोय. सिनेमॅटिक शॉटसाठी तयार राहा. 1 2 3. इतका डेंजरस आहे. आणि इथं खाली पाहिलं तर त्या चक्कर आल्यासारखं राहिलं. जाऊन गेलं एवढं आणि खाली काही एवढं सेफ्टी पण नाही आहे. जातो आम्ही वरच्या बाजूला परत त्या साईडला जातो आणि तिकडं खाली उतरतो. तिकडं 2-3 तास फोटोशूट करतो. फोटोशूट झाल्यानंतर लगेच जायचं आपल्या मालेगावच्या दिशेने. तर व्हिडिओ शॉट बनवत राहा. आणि सिनेमॅटिक शॉट काढले मी आणि फोटो जरा चालू काढतो सिनेमॅटिक शॉट. आवाज काय तर मित्रांना जाऊ राहिलो आणि आम्हाला इथं मधमाशीचा पोहळा दिसला आहे. आणि मधमाशीचा ना आपला एकदम छत्तीसचा आकडा आहे. मागं पण 1-2 वेळा चावून गेलेले आहेत आपल्याला जेव्हा पोळा उठला तेव्हा. तर जातो आता वरती फटाकचे इथून निघणं पडणार आहे आणि त्या साईडला जाऊन उभा राहतो. जर एक पण चावली तर आपलं काही खरं नाही आता बाई. कारण की मागं 2-3 महिने आधी पण मधमाशा चावल्या होत्या आपल्याला जेव्हा मालेगावला आलो होतो तेव्हा. आणि इतक्या बेकार चावल्या होत्या तेव्हा मधमाशा की विचारायच्या बाहेर, प्रमाणाच्या बाहेर होतं. तर त्याच्यामुळे मधमाशा जिथं पण दिसल्या तिथं जायचं अवॉइड करा. आणि चावता इतक्या भयंकर चावून तर निघून जाता, पण त्यांचे जे डंक राहतात ते आपल्या शरीरातच सोडून जातात ते. आणि ते काढायचे वेळी बेकार आगीन होते. तो त्रास मला माहिती चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे इथं मधमाशीचं पोळं दिसलं मला आणि मधमाशा बंद करत होत्या, त्यामुळे मी लगेच निघालो. आता जातो वरच्या बाजूला. आणि फर्स्ट टाईम दम लागू राहिला मला, कारण की चालता चालता बोलू पण राहिलो आणि चालू पण राहिलो चढाई. त्याच्यामुळे तर मित्रांनो फिरला गेला आहे डॅम आणि फोटोशूट वगैरे केलं गेलं आहे. आता जातो आहे घराकडं जाताना जर साकुरीला जायचं झालं बिरोबा महाराजांच्या तिथं तर ठीक गर्दी राहील आज जमलं तर. आणि आज अमावस्या पण आहे तिथं, आज भरपूर गर्दी राहील. आणि तिथं एकदम जबरदस्त खासियत एक गोष्ट आहे ती म्हणजे
जर तिथं जाता आलं आपल्याला मध्ये दर्शन घ्यायला, जर गर्दी नसली तर मी तुम्हाला दाखवतो तिथला नजारा काय राहतो. तुम्ही हँग होऊन जाशाल काय राहतं काय नाही तिथं असं. तर जाऊयात आता. जाताना लागणार आहे ते आपल्याला, तिथून त्याच गावावरनं जाणं पडणार आहे वापस. तर बघूयात आपली गाडी ते थांबली तर जाऊयात मध्ये दर्शन घेऊयात बिरोबा महाराजांचं. आणि आता इथून फटाफट चालावं लागणार आपल्याला कारण की भूक बेकार लागलेली आहे.